राज्याच्या नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेअंतर्गत सुमारे 2000 कोटी रुपयांची रक्कम 93 लाखांपेक्षा अधिक शेतकऱ्यांच्या खात्यात आज जमा होणार आहे। 14 खरीप पिकांच्या MSP मध्ये मोठी वाढ करण्यात आली आहे। पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखालील बैठकीत 2026-27 हंगामासाठी 14 खरीप पिकांच्या MSP मध्ये वाढ करण्यात आली आहे। नमस्कार, शेतकऱ्यांसाठी दिवसभरातील महत्त्वाच्या ठळक बातम्या व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा। तहसीलदारांनी प्रत्येक गावात जाऊन जनतेचे प्रश्न सोडावेत, चंद्रशेखर बावनकुळे यांचे निर्देश। सोलापूर विभागात जलयुक्त शिवाराच्या कामांना वेग, जिल्ह्यात 3208 कामांना मंजुरी। देशात खताचा पुरेसा साठा उपलब्ध, शेतकऱ्यांनी घाबरून खरेदी करण्याची गरज नाही, केंद्र सरकारचा दावा। खानदेशात यंदा 16 लाख कापूस गाठीची निर्मिती। महात्मा फुले कृषी विद्यापीठाकडे 8500 क्विंटल बियाणे उपलब्ध। राज्यातील साखर कारखान्यांनी कमी उतारा दाखवून 9000 कोटीची साखर चोरी, रघुनाथ दादा पाटलांचा आरोप। तुमच्या चुकांचा भुर्दंड जनतेला का, राज ठाकरे यांचा पंतप्रधानांना सवाल। राज्यातील जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या भरतीत स्थानिकांना 70% प्राधान्य, राज्य सरकारचा निर्णय। इंदापूर तालुक्यातील 22 गावांमध्ये तीव्र पाणी टंचाई, खडकवासलातून 22 गावांना पाणी सोडा, सिंचन भावांसमोर शेतकऱ्यांचे आंदोलन। सावकारी कर्जामुळे किडनी विकणाऱ्या कुळे यांना 5 लाखाची मदत। केंद्र सरकारकडून खताचा पुरेसा साठा उपलब्ध असल्याचा दावा, मात्र प्रत्यक्षात काही भागात शेतकऱ्यांना खतासाठी त्रास सहन करावा लागत आहे। छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील सिल्लोड तालुक्यातील धानोरा येथे वीर ढासळून वडिलासह 2 मुलांचा मृत्यू। जळगाव जिल्ह्यातील गिरण्या पट्ट्यात भूजल पातळी खालवली। सौर कृषी पंपासह विविध योजनेचा लाभ घ्या, ऊर्जा मंत्रालयाचे सचिव संतोष कुमार सारगी। विदर्भात गारपिटीची शक्यता, मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यात वादळी पावसाचा इशारा। खरीपापूर्वी शेतकऱ्यांसमोर अडचणीचा डोंगर, तीव्र उष्णतेमुळे विहिरी, बोरवेल आणि शेततळी कोरडी पडली। सरकारी कर्मचाऱ्यांसाठी खुशखबर, महागाई भत्ता 2% ने वाढला। राज्यात कडधान्य आत्मनिर्भरता अभियान, शेतकऱ्यांना बियाणे काढणी पश्चात सुविधेसाठी 167 कोटी मंजूर। पेट्रोल डिझेल संकटाच्या पार्श्वभूमीवर पंतप्रधान मोदींचा मोठा निर्णय, स्वतःचा ताफा केला कमी। कापूस हमी भावात 557 रुपये, सोयाबीन मध्ये 380 रुपये तर तुरीत 450 रुपये हमी भावात वाढ। निविष्ठा विक्रेत्यांनी लिंकिंग करू नये, अन्यथा कठोर कारवाई, पालकमंत्री जयकुमार गोरे। यंदा राज्यात कापसाचा पेरा वाढण्याची शक्यता। आता राज्यातील मंत्री अधिकारीही करणार मेट्रो आणि सार्वजनिक वाहतुकीचा वापर, इंधनची बचत आणि काटकसर। केंद्र सरकारच्या मध्यरात्री मोठा निर्णय, सोने चांदी झाले आणखीच महाग, आयात शुल्क 6%हून 15%वर। पेट्रोल LPGच्या दरवाढीने घरगुती अर्थकारण कोलमडणार, खाद्यतेल, सोने, इंधनाचा वापर कमी करण्यावर भर द्या। रिसोड तालुक्यात यंदा हळद लागवडीत वाढ होण्याची शक्यता। दुष्काळ टाळण्यासाठी जलसंधारणाची कामे आत्ताच उरका, देशात सध्या मान्सूनची चाहूल, प्रशासनाचे आदेश। जलसंधारणाच्या कामांना नांदेडमध्ये वेग। अशाच प्रकारच्या शेतीविषयक महत्त्वाच्या ठळक बातम्या दररोज तुमच्या मोबाईलवर बघण्यासाठी आत्ताच चॅनल सबस्क्राईब करून बेल आयकॉन नक्की दाबा। धन्यवाद।